Lesson 11 Work and Energy. First, what actions are seen in the picture? तुम्हाला इथे हे शेजारी पिक्चर आहे. तुम्हाला इथे कोणकोणत्या ॲक्शन्स होताना दिसत आहे. आता फर्स्ट आपण जे फर्स्ट ॲक्शन बघूया. फर्स्ट पिक्चर आहे तिथे मुलगी आहे, एक गर्ल आहे, ती तिची स्कूल बॅग उचलते. दुसऱ्या पिक्चरमध्ये एक मुलगा आहे, तो चाकाला काठीने ढकलत ढकलत पुढे नेतोय. नंतर तिसरी एक मुलगी आहे छोटी, ती बॉक्सला तिने एक दोरी बांधली आहे आणि तो बॉक्स ती ओढत ओढत नेते. नंतर चौथ्या चित्रात किंवा चौथ्या पिक्चरमध्ये आपल्याला एक माणूस लाकडाचा ओंडका वाहून नेताना दिसतोय. नंतर एका चित्रात आपल्याला एक मुलगा धनुष्याला बाण लावून तो बाण ओढतोय, धनुष्य ओढतोय आणि बाण पुढे मारला गेलाय. नंतर एक मुलगा आहे, तो स्पंज प्रेस करतोय त्याच्या बोटाने. आणि नंतर एका चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की हॅमरने किंवा हातोडीने खिळ्या ठोकतायत. इज अ फोर्स बिंग अप्लाइड वाईल डुईंग ईच ॲक्शन. आता हे इथे प्रत्येक ॲक्शन करताना फोर्स लावला गेलाय का? तर इथे फोर्स लावला गेलाय. मुलीला बॅग उचलायची होती तेव्हा तिला फोर्स लावायला लागला, मस्क्युलर फोर्स त्याने लावला. नंतर आता हा मुलगा आहे, त्याने चाक ढकललं तेव्हा त्याला फोर्स लावावा लागला. तर त्या मुलीला खोका ओढत आणायचं आहे, तर तिला फोर्स लावावा लागला. असं स्पंज दाबण्यासाठी किंवा ओंडका उचलण्यासाठी, वाहून नेण्यासाठी, बाणातनं धनुष्यातनं बाण ओढण्यासाठी, मारण्यासाठी किंवा हातोडी ठोकण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला फोर्स लावावा लागलाय. in the above picture in various action in the picture has the object changed its original position. आता प्रत्येक ह्या पिक्चरमध्ये तो जी वस्तू होती किंवा तो ऑब्जेक्ट होता त्याने त्याची पोझिशन चेंज केली आहे का? आता त्या मुलीने बॅग जमिनीवर ठेवलेली तिने उचलली, म्हणजे बॅगची पोझिशन बदलली. आता हा मुलगा आहे, तो चाक पुढे ढकलतोय, त्यावेळेला चाकाचं पोझिशन पुढे सरकतं, पोझिशन बदलते. आता ही मुलगी आहे, ती बॉक्स तिच्या जवळ ओढते तेव्हा बॉक्सची जागा बदलते किंवा पोझिशन बदलते. आता हा माणूस आहे, त्याने ओंडका खालतून वरती उचलला, म्हणजे ओंडक्याची पोझिशन बदलली. धनुष्यातनं बाण सोडला गेलाय, बाणाची दिशा बदलली, बाणाची जागा बदलली. नंतर हा स्पंज आहे, आता स्पंज फक्त प्रेस झालाय पण तिथे स्पंजची जागा बदलली किंवा पोझिशन बदलली गेली नाही. आता ही हॅमर आहे किंवा हातोडी आहे, त्याने खिळा ठोकतायत पण त्यावेळेला खिळ्याची पोझिशन बदलली गेली नाही. म्हणजे ह्या दोन पिक्चरमध्ये स्पंज आणि जर खिळा आपण बघितला तर त्याच्यात दोन्हीत पोझिशन बदलत नाही. In the above picture we see that the position of some objects has changed. काही वस्तूंची पोझिशन बदलली गेली आहे. That is, these objects are displaced. म्हणजेच काय, त्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्या. डिस्प्लेस म्हणजे काय झाल्या, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांची जागा बदलली. When an object is displaced by applying a force on it, work is said to be done. जेव्हा एखादी वस्तू असते किंवा एखादी ऑब्जेक्ट असतो तेव्हा त्या ऑब्जेक्टची जागा बदलली जाते. केव्हा, जर त्याच्यावर आपण फोर्स लावला, एखाद्या ऑब्जेक्टला आपण फोर्स लावला आणि त्या ऑब्जेक्टची जागा जर बदलली किंवा तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस झाला तर आपण असं म्हणू शकतो की वर्क झालेलं आहे किंवा काम झालेलं आहे. आता नेक्स्ट वर्क. फर्स्ट, टाय अ स्ट्रिंग टू अन एम्प्टी बॉक्स ॲज शोन इन द पिक्चर. आता इथे शेजारी आपण बघूया. इथे फर्स्ट याच्यात मुलगी आपल्याला एक रिकामा खोका ओढताना दिसतीये. आता ही जी मुलगी आहे लेफ्ट हँड साईडला, डावीकडे जे पिक्चर आहे लेफ्ट हँड साईडला, त्याच्यात ह्या पिक्चरमध्ये मुलगी आपल्याला एक रिकामा बॉक्स ओढताना दिसतीये. Tie a string to an empty box as shown in the picture. Pull the box through a distance of 10 meters along a straight line. आता तो जो आपण एका रिकाम्या बॉक्सला एक दोरी बांधूया आणि तो रिकामा बॉक्स 10 मीटर डिस्टन्सवर एका सरळ रेषेत ओढूया. आपण 10 मीटर डिस्टन्सवर एका सरळ रेषेत तो रिकामा बॉक्स ओढा. आता सेम बॉक्स आहे,
नाव फिल द सेम बॉक्स विथ 20 बुक्स. आता तो बॉक्स आहे त्याच्यात तुम्ही 20 बुक्स भरा. पुल द बॉक्स अगेन्स्ट टू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स. आता तो बॉक्स आहे तो परत तुम्ही 10 मीटर एका सरळ रेषेत ओढा किंवा स्ट्रेट लाईनमध्ये ओढा. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स दिस टाइम. आता इथे आपल्याला खालती मुलगी दिसतीये. आता ही लेफ्ट हँड साईडला जी मुलगी दिसते ती फर्स्ट काय करत होती, तर ती रिकामा बॉक्स तिने 10 मीटर तिच्या दिशेने ओढला एका सरळ रेषेत. सेकंड पिक्चरमध्ये तिने त्या बॉक्समध्ये 20 बुक्स टाकली. तो बॉक्स भरला. आता तो बॉक्स कसा झाला, जड झाला आणि तो परत तिने 10 मीटर्स ओढला. याच्यातनं असं झालं की हे दोन्ही बॉक्स आहेत, एम्प्टी बॉक्स आणि 20 बुक्स भरलेल्या बॉक्स, दोन्ही 10 मीटर डिस्टन्सवर ओढले गेले. पण त्या मुलीला आता जेव्हा ती फर्स्ट बॉक्स रिकामा बॉक्स ओढेल किंवा एम्प्टी बॉक्स ओढेल तेव्हा तिला कमी फोर्स लावावा लागेल. पण ती जेव्हा इथे 20 बुक्स भरून जेव्हा बॉक्स ओढेल तेव्हा तिला जास्त फोर्स लावावा लागेल. मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट. आता दोन्ही पिक्चरमध्ये काय झालं, तर तो बॉक्स 10 मीटर डिस्टन्स ओढला गेला. म्हणजे बॉक्सची जागा बदलली. बॉक्स एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर हल्ला गेला किंवा ओढला गेला. आता मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट. आता दोन्ही पिक्चरमध्ये बॉक्सची जागा 10 मीटर सरकली गेली आहे, म्हणजे सेम डिस्प्लेसमेंट झाली आहे. वेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क. पण फर्स्ट बॉक्स जेव्हा होता तेव्हा तो रिकामा बॉक्स ओढला गेला आणि 10 मीटर त्याची जागा बदलली. पण दुसऱ्या पिक्चरमध्ये त्या बॉक्समध्ये 20 बुक्स भरली गेली आणि ती बॉक्स आणि 20 बुक्स ही दोन्ही 10 मीटर ओढली गेली. तेव्हा 10 मीटर ती सरकली, डिस्प्लेसमेंट झाली, 10 मीटर डिस्प्लेसमेंट झाली. पण सेकंड जेव्हा भरलेला बॉक्स होता 20 बुक्स तेव्हा आपल्याला जास्त फोर्स लावावा लागला आणि त्यावेळेला आपलं जास्त काम झालं. बॉक्स आणि बुक्स ही दोघांची डिस्प्लेसमेंट झाली, त्यामुळे जास्त काम आपलं इथे झालं. मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट वेन द मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क. आता सेकंड जो बॉक्स होता तिथे आपण जास्त काम झालं. केव्हा झालं, त्यांची डिस्प्लेसमेंट किती झाली, 10 मीटरच डिस्प्लेसमेंट झाली. पण जेव्हा आपण भरलेला बॉक्स सरकवला तेव्हा आपलं थोडासा जास्त जोर लावून आपलं जास्त काम झालं. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन बाय द फोर्स. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट. आता तुम्हाला जास्त डिस्प्लेसमेंट जास्त अंतरावर करायची असेल त्यावेळेला सुद्धा सेम फोर्स लावायचा. पण जास्त डिस्प्लेसमेंट होत असेल तर काय होईल, आपलं जास्त काम तिथे होतं. आता हा सपोज रिकामा बॉक्स आहे. आता हा रिकामा बॉक्स तुम्ही फर्स्ट 10 मीटर डिस्टन्सवर ओढलात तेव्हा तुम्हाला जेवढा फोर्स लावावा लागेल तर तोच फोर्स तुम्ही अजून 10 मीटरवर ओढलात, 10 मीटर अजून डिस्प्लेसमेंट करायची असेल तर तुम्हाला सेम फोर्स तिथे अप्लाय करावा लागेल. इन द अबाव ॲक्टिव्हिटी विच आर द डिफरंट फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉक्स. आता इथे कोणकोणते डिफरंट फोर्स इथे काम करतायत. आता कोणकोणते डिफरंट फोर्सेस काम करतायत, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि कोणता, मस्क्युलर फोर्स, हे फोर्स तिथे काम करतायत. आणि फ्रिक्शनल फोर्स. इन द अबाव ॲक्टिव्हिटी विच आर द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉक्स. त्या बॉक्सवर कोणकोणते फोर्सेस काम करतायत, तर कोणते फोर्स ॲक्ट करतायत, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मस्क्युलर फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स का, तर ती जमीन आहे आणि बॉक्स यांच्यामध्ये फ्रिक्शन होतं. इज अ डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाउट अ फोर्स. आपण जर फोर्स नाही लावला तर त्या बॉक्सची डिस्प्लेसमेंट होईल का, तर नाही होणार. इफ अ फोर्स इज अप्लाइड विथ बोथ द हँड्स ऑन द वॉल विल देअर बी डिस्प्लेसमेंट. आता एखादी भिंत आहे तर तुम्ही दोन्ही हातांनी जर तुम्ही डिस्प्लेस केली, ती भिंत तुम्ही प्रेशर दिलं तर ती भिंत हलेल का, ती वॉल हलेल का, तर नाही. इफ नो डिस्प्लेसमेंट अकर्स ऑन अप्लाइंग अ फोर्स व्हॉट डज इट इंडिकेट. जर तिथे डिस्प्लेसमेंट झाली नाही, आता एक भिंत आहे त्याच्यावर तुम्ही दोन्ही हातांनी
प्रेशर दिलं तर ती भिंत जागची हलणार नाही, म्हणजेच तिथे डिस्प्लेसमेंट होणार नाही. म्हणजेच त्यावेळेला काय होतं तर वर्क इज नॉट डन. डिस्प्लेसमेंट झाली तर वर्क डन असतं, काम होतं. डिस्प्लेसमेंट नाही झाली तर आपलं काम होत नाही. आता नेक्स्ट, टेक अ पुले, फिक्स इट ॲट अ हाईट. पुले म्हणजे एक चाक असतं, त्याला दोरी बांधलेली असते. जसं आपण विहिरीवर जो रहाट असतो तो आपण बघितलेला आहे. रहाटाच्या एका दिशेने आपण जर ती दोरी ओढली तर दुसऱ्या बाजूने त्या दोरीला बांधलेली बालडी किंवा बकेट आपली वरती येते. त्याला जे रहाट असतं त्याला पुली असं म्हणतात. विलला दोरी गुंडाळलेली असते. टेक अ पुली, फिक्स इट ॲट अ हाईट. एक पुली घ्या आणि एका उंचावरती बांधा. ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुली. त्या पुलीला तुम्ही एक दोरी किंवा रोप बांधा. टाय अ लोड ऑफ 2 किलोग्रॅम ॲट वन एंड. त्या पुलीच्या रोप असतो किंवा दोरी असते, त्याच्या एका एंडला किंवा एका टोकाला 2 किलोग्रॅम वेट त्याला बांधा. होल्ड द अदर एंड ऑफ स्ट्रिंग अँड पुल इट डाऊनवर्ड्स टू लिफ्ट द लोड. आता एका दोरीच्या एका साईडला तुम्ही 2 किलोग्रॅम वेट बांधलेला आहे किंवा वजन बांधलेलं आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने ती दोरी खालच्या दिशेने ओढा. म्हणजे काय होतं, ते जे 2 किलोग्रॅम वजन आहे ते वरच्या दिशेने सरकतं. फर्स्ट अप टू अ हाईट ऑफ 1 मीटर. आता ते जे वजन आहे ते तुम्ही फर्स्ट 1 मीटर उंचीवर ओढा. अँड देन अप टू अ हाईट ऑफ 4 मीटर. आणि त्याच्यानंतर तुम्ही 4 मीटर उंचीवर ते वजन ओढा. वेन इज मोर वर्क डन. केव्हा जास्त काम केलं जाईल? जेव्हा तुम्ही 4 मीटर उंचीवर ते वजन ओढाल तेव्हा जास्त काम होईल. वेन द अप्लाइड फोर्स इज द सेम. आता तुम्हाला 2 किलोग्रॅम वेट ओढायला 2 किलोग्रॅम वेट ओढायला 1 मीटर अंतरावर ओढायला जेवढा जोर लागतो तेवढाच जोर 4 मीटरवर ओढायला सुद्धा सेम आपल्याला फोर्स लावावा लागतो. पण दोन्ही वेळा काय होतं, 2 मीटरवर जास्त डिस्प्लेसमेंट होते आणि 4 मीटरवर अजून जास्त डिस्प्लेसमेंट होते. वेन द अप्लाइड फोर्स इज द सेम, मोर वर्क इज डन वेन देअर इज अ ग्रेटर डिस्प्लेसमेंट. जेव्हा आपण फोर्स लावतो तो जर सेम असेल, आता सेम 2 किलोग्रॅम आपल्याला वेट वरती आणायचं होतं. फर्स्ट तुम्ही काय केलं तर तुम्ही फर्स्ट जे वेट होतं ते एका साईडने दोरी खालती ओढल्यावर 2 मीटर ते वेट वरती आलं. आणि आता तुम्हाला 4 मीटर ते वरती आणायचं असेल तर दुसऱ्या बाजूने तुम्ही सेम फोर्स अप्लाय कराल त्या दोरीवर आणि ती 4 मीटर दोरी वेट वरती जाईल. म्हणजे दोन्हीकडे काय झालं, आपण सेम फोर्स लावला, पण फर्स्ट आपलं 2 मीटर हाईटवर तो वेट आलं आणि त्याच्यानंतर 4 मीटर हाईटवर ते वेट आलं. म्हणजे आपली डिस्प्लेसमेंट 4 मीटरवर जास्त झाली. In other words, for measuring the work, both the force and the displacement must be considered. For measuring the work, तुम्हाला जर तुमचं वर्क मेजर करायचं असेल तर तुम्हाला फोर्स, अप्लाय केलेला फोर्स आणि किती डिस्प्लेसमेंट झाली ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवावा लागतात. The relationship between work and energy. The boy in the picture has applied a force to the toy car. आता हे शेजारी पिक्चर दिसते 11.4. आता तो मुलगा आहे, त्याला त्याचा ट्रक, खेळण्यातला ट्रक आहे तो चालवतोय. तो कसा चालवतोय तर त्याच्यावर तो फोर्स लावतोय आणि ते खेळणं तो खेळतोय. द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार. Work has been done because the force applied to the car has caused displacement. आता ह्या वेळेला वर्क होतं किंवा काम होतं का तर त्या मुलाने जेव्हा त्या ट्रकला किंवा त्याच्या खेळण्याला फोर्स लावला त्यावेळेला ट्रक एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर गेला, म्हणजेच त्या टॉयची किंवा खेळण्याची डिस्प्लेसमेंट झाली. इन अदर वर्ड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉयज एनर्जी इनटू वर्क हॅज टेकन प्लेस थ्रू द अप्लाइड फोर्स. याचा अर्थ असा होतो की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉयज एनर्जी, आता बॉयने जी स्वतःची एनर्जी लावली तो टॉय कार सरकवायला, त्याच्यामुळे काय झालं, ते ट्रकची जागा किंवा खेळण्याची जागा बदलली. इन अदर वर्ड्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बॉयज एनर्जी
बॉयच्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा चेंज होतं. कशात? तर वर्क त्याच्यामुळे होतं. म्हणजेच टॉय एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर येते. टॉयची डिस्प्लेसमेंट होते म्हणजेच वर्क होतं. कशामुळे? तर त्या बॉयने लावलेल्या फोर्समुळे. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. आता एक ग्राउंड आहे, तिथे तुमच्या 4 मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर तुम्ही त्याच्या भोवती फिरा, ग्राउंड भोवती. कॅन युअर फ्रेंड्स रन ॲज मेनी ॲज राऊंड ॲज यू कॅन. आता तुमचे जे प्रत्येक मित्र किंवा मैत्रिणी असतात ते एक तुमच्या एवढ्याच राऊंड मारू शकतात का? तर नाही. काही मुलं 3 राऊंड मारल्यावर दमतील, काही मुलं 4 राऊंड मारल्यावर दमतील, काही जण 5वी सुद्धा राऊंड मारायला जाऊ शकतात. डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कपॅसिटी फॉर रनिंग. आता प्रत्येकाच्या अंगात सेम कपॅसिटी असते का ग्राउंड भोवती रनिंग करण्याची? तर नाही. युअर फ्रेंड्स विल कम्प्लीट इदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ राऊंड्स यू कम्प्लीट. तुमचे मित्र किंवा मैत्रिणी असतील ते तुम्ही जेवढे राऊंड मारता ग्राउंड भोवती त्याच्यापेक्षा कमी जास्त राऊंड मारतात. द नंबर ऑफ राऊंड्स विल नॉट बी द सेम. प्रत्येक मित्राच्या आणि मैत्रिणीची नंबर ऑफ राऊंड सारख्या नसतील. सम विल गेट टायर्ड ऑन कम्प्लिटिंग 2 राऊंड्स. काही मित्रमैत्रिणी असतील ते 2 राऊंड नंतर दमतील. while others will get tired on completing 3 or 4 rounds. काही मित्रमैत्रिणी असतील ते 4 राऊंड झाल्यावर दमतील. That is to say, each one's capacity to complete round is not the same. याचा अर्थ असा होतो की प्रत्येकाची कपॅसिटी किंवा प्रत्येकाचा ताकद ही सारखी नसते. कपॅसिटी सारखी नसते. काही जी मुलं 4 राऊंड मारतात त्यांची कपॅसिटी जास्त असते, पण काही मुलं 2 राऊंडमध्ये दमतील त्यांची कपॅसिटी कमी असते. यू कॅन कम्प्लीट ओनली ॲज मेनी राऊंड ॲज यू हॅव द कपॅसिटी फॉर. तुम्ही तुमच्या अंगात जेवढी कपॅसिटी असेल तेवढ्याच राऊंड तुम्ही मारू शकता. द कपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आपले एखादं काम करण्याची आपल्या अंगात जी कपॅसिटी असते त्याला एनर्जी असं म्हणतात. द कपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आता डू यू नो द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. वर्क आणि एनर्जी मेजर करायचे जे युनिट्स असतात ते सेम असतात. म्हणजे वर्क आणि एनर्जीची मेजरिंग युनिट आहे ती सेम असतात. वर्क अँड एनर्जी आर बोथ मेजर्ड इन युनिट नेम जोल अँड इन एसआय जोल इन एसआय युनिट्स. वर्क अँड एनर्जी हे सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये जोल ह्या युनिटमध्ये मोजलं जातं. फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता एनर्जीचे प्रकार आपण बघूया. फर्स्ट काय आहे? मेकॅनिकल एनर्जी. व्हॉट विल हॅपन ॲज अ रिझल्ट ऑफ द ॲक्शन इन द पिक्चर. आता इथे आपल्याला शेजारी एक पिक्चर दिसतंय, तिथे तर आपल्याला रबर बँड दिसतोय. तो रबर बँड काय गेलाय? ओढला गेलाय. तो मुलगा रबर बँडच्या दोन्ही टोकाला जातो आणि तो रबर बँड स्ट्रेच करतोय किंवा ताणतोय. आणि आता इथे जो दुसरा मुलगा आहे तो बेचकी त्याच्या हातात जे बेचकी आहे त्याच्यात त्याने दगड पकडलाय आणि तो ताणून त्या रबराला ताण देतोय बेचकीच्या, आणि तो रबर त्याने ताण कमी सोडला की तो दगड फेकला जातो. What will happen as a result of the action in the picture? The rubber band is released after stretching. आता तुम्ही हातात एक रबर बँड घेतलात आणि तो जोरात ओढलात आणि थोड्या वेळाने तो रबर बँड सोडून दिला तर काय होईल? रबर बँड परत पहिल्यासारखा होईल. त्याच्यावरचा ताण निघून जाईल आणि तो परत निमुळता किंवा पहिल्यासारखा होईल. A stone is held in the rubber of a catapult. द रबर इज स्ट्रेच अँड रिलीज. आता कॅटॅपल्ट म्हणजे बेचकी. त्या बेचकीत तुम्ही दगड धरलात आणि ते ओढलात रबर आणि काही वेळाने तुम्ही त्याच्यावरचा ताण सोडलात आणि तो काय होईल? तर तो रबर दूरवर फेकला जाईल. दगड लांबवर फेकला जाईल. In the above examples, we see that when the rubber of a catapult is stretched and released. आता ह्या पिक्चरमध्ये आपण बघतोय तो मुलगा कॅटॅपल्ट किंवा बेचकी आहे त्याच्यावरचा रबर बँड तो ओढतो आणि मग तो सोडून देतो. इट कम्स बॅक टू ओरिजिनल स्टेट. तर तो रबर असतो सोडून दिल्यावर तो पहिल्या जागी येतो. अँड स्टोन
flies आणि तो दगड उडून जातो. Similarly, when the spring of a toy is wound and then released, the toy starts playing. आता तुमच्या घरात एखादं छोटं बाळ असेल, तो त्याच्याकडे चावीचं खेळणं असतं, तर तुम्ही काय करता, त्याला चावी देता आणि ती चावी सोडून दिलीत की काय होतं, ते खेळणं असतं ते काय होतं, खेळायला सुरुवात करतं. When water stored at a height is made to fall on a wheel, the wheel starts rotating. आता जी धरणं असतात, धरणामध्ये पाणी साठवलेलं असतं उंचावर, आता ते पाणी असतं धरणाचं, ते एका चाकावर सोडलं जातं. त्यावेळेला काय होतं, ते चाक जोरजोराने हलायला लागतं, ते चाक फिरायला लागतं. इन ऑफ इच ऑफ दीज ॲक्शन्स डिस्प्लेसमेंट टेक प्लेस. आता ह्या दोन्ही ॲक्शन आहे, त्याच्यात काय होतं, पाणी आता जे धरणाचं जे पाणी असतं, आपण उंचावरनं पाणी सोडलं तर ते खाली सरकतं, म्हणजे डिस्प्लेसमेंट होते. आता जे आपण कॅटॅपल्ट किंवा बेटकीचं उदाहरण बघितलं, त्याच्यात एका ठिकाणाहून दगड दुसऱ्या ठिकाणी गेला, म्हणजे स्टोनची डिस्प्लेसमेंट झाली. विच मीन्स दॅट वर्क इज डन. जेव्हा ऑब्जेक्टची फोर्स लावल्यावर डिस्प्लेसमेंट होते, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की वर्क इज डन, आपलं काम झालेलं आहे. फ्रॉम वेअर इज द एनर्जी ऑब्टेन टू डू धिस वर्क. आता ही एनर्जी कुठून मिळते? द एनर्जी विच इज स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट और पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर एखादी वस्तू एखाद्या पोझिशनला आहे, एखादा ऑब्जेक्ट एखाद्या पोझिशनला असेल, तर त्या पोझिशनमुळे त्याला जी एनर्जी मिळते त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. द एनर्जी विच इज स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट और पोझिशन. एखादी ऑब्जेक्ट आहे, ती एखादा ऑब्जेक्ट आहे, तुम्ही एका ठराविक पोझिशनवर तो ठेवला, तर त्या पोझिशनला असल्यामुळे त्याच्या आतमध्ये जी स्टोअर केलेली एनर्जी असते त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. आता नेक्स्ट, टेक टू बॉल्स, लेट वन ऑफ देम स्टँड स्टेबल ॲट द सेंटर ऑफ द टेबल. आता तुम्ही दोन बॉल्स घ्या, आता त्यातला एक बॉल घ्या आणि तो टेबलच्या सेंटरला तुम्ही स्थिर ठेवा. एक बॉल घ्या, टेक टू बॉल्स, तुम्ही दोन बॉल घ्या, लेट वन ऑफ देम स्टँड स्टेबल ॲट द सेंटर ऑफ द टेबल. त्यातला एक बॉल तुम्ही टेबलाच्या मध्यभागी स्थिर ठेवा. प्लेस द सेकंड बॉल ऑन द टेबल अँड पुश इट सो दॅट इट हिट्स द फर्स्ट बॉल. आता दुसरा बॉल घ्या, तो टेबलावर ठेवा आणि त्याला धक्का मारा, असा धक्का मारा की तो पहिल्या बॉलला धक्का मारेल. What happens when the second ball hits the first ball? आता दुसरा जो बॉल असतो त्याचा पहिल्या बॉलला धक्का मारल्यावर काय होईल, तर त्या पहिल्या बॉलची डिस्प्लेसमेंट होईल, तो पहिला बॉल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल. फ्रॉम वेअर डिड सेकंड बॉल गेट्स द एनर्जी टू सेट द फर्स्ट बॉल इन मोशन. आता आपल्याला सेकंड बॉलला एनर्जी कुठनं मिळाली, तर आपण फोर्स लावला, आपण जे पुश करण्यासाठी जो फोर्स लावला त्याच्यापासून त्याला ती एनर्जी मिळाली. नेक्स्ट, कॅन यू इन द गेम ऑफ मार्बल्स फ्रॉम वेअर आता तुम्ही जेव्हा मार्बल्स खेळता किंवा गोट्या खेळता तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे खेळता, किंवा तुम्ही कॅरम खेळता तेव्हा सोंगट्या खेळताना सुद्धा स्ट्रायकरने तुम्ही त्या सोंगटीला मारता. त्यावेळेला एक सोंगटी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. In the game of marbles, from where does the one marble get energy to set the another marble in motion? आता the marble gets energy which is in the form of potential energy present in it. आता जी मार्बल असते तिला कुठून एनर्जी मिळते, तर ती मार्बल ज्या पोझिशनला ठेवलेली असते, म्हणजेच त्याच्यात कुठली एनर्जी असते, तर पोटेन्शियल एनर्जी असते, त्यातून तिला ती एनर्जी मिळते. While playing carom, from where does the striker gets energy to make the piece
pieces move while playing कॅरम. जेव्हा तुम्ही कॅरम खेळता, फ्रॉम वेअर डज द स्ट्रायकर गेट एनर्जी. आता त्या स्ट्रायकरला एनर्जी कुठून मिळते? टू मेक द पीसेस मूव्ह. तिथल्या ज्या सोंगट्या असतात त्या हलवण्यासाठी कुठून एनर्जी मिळते? आता जो स्ट्रायकर असतो त्याला आपण आपल्या हाताने पुश करतो, म्हणजेच कोणती एनर्जी असते? तर आपली मस्क्युलर एनर्जी आपण तिथे अप्लाय करतो. आता मस्क्युलर एनर्जी वापरून तो स्ट्रायकरला आपण पुश केल्यावर तो स्ट्रायकर मूव्ह होतो किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी सरकतो. आता ती मस्क्युलर एनर्जी ती कशा आणि मस्क्युलर एनर्जी changes the potential energy present in the coins to turn into kinetic energy. आता जेव्हा स्ट्रायकर आहे त्याला आपण जेव्हा पुश करतो तेव्हा आपण मस्क्युलर एनर्जी वापरतो. आता त्या ज्या कॅरमच्या ज्या कॉइन्स असतात किंवा सोंगट्या असतात त्या एका जागी ठेवलेल्या असतात. त्या पोझिशनमुळे त्यांना काय मिळते? तर पोटेन्शियल एनर्जी असते. आता आपली जी मस्क्युलर एनर्जी आहे ती काय होते? पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जीला कशामध्ये चेंज करते? तर कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज करते. त्या सोंगट्या एका जागेवरून दुसऱ्या जागे हलतात. जेव्हा डिस्प्लेसमेंट होते किंवा मोशन होतं त्या मोशनमुळे जी एनर्जी मिळते त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. वी गिव्ह एनर्जी टू द मार्बल्स ऑर द स्ट्रायकर अँड सेट देम इन मोशन. आता आपण फर्स्ट काय केलं? स्ट्रायकरला पुश केलं तेव्हा आपण मस्क्युलर एनर्जी वापरली. आता त्या ज्या कॉइन्स असतात किंवा ज्या सोंगट्या असतात त्यांच्यामध्ये कोणती एनर्जी होती? तर पोटेन्शियल एनर्जी होती. पोटेन्शियल एनर्जी का होती? तर त्या एका पोझिशनला ठेवलेल्या होत्या. आता हे जी एनर्जी आहे ती कशात कन्वर्ट होते? तर ती कायनेटिक एनर्जीमध्ये होते. कायनेटिक एनर्जी कशामुळे मिळते? तर मोशनमुळे मिळते. एका जागेवरून जेव्हा मोशन होते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जेव्हा हलतात एखादा ऑब्जेक्ट तेव्हा कायनेटिक एनर्जी त्याला मिळते. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. मोशन किंवा मुवमेंटमुळे जी एनर्जी मिळते त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. आता द एनर्जी यूज फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. आपल्याला एखादं मेकॅनिकल वर्क करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण जी एनर्जी वापरतो त्याला मेकॅनिकल एनर्जी असं म्हणतात. देर आर टू टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी, नेमली पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट कुठलं? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पोझिशनमुळे असलेली एनर्जी. आणि सेकंड इज कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे मोशनमुळे मिळणारी एनर्जी, मुव्हिंग झाल्यामुळे किंवा मोशन झाल्यामुळे मिळणारी एनर्जी, त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन ड्यू टू पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी कशामुळे मिळते? तर पोझिशन, ज्या जागेवर ती वस्तू आहे त्याच्यामुळे मिळते. कायनेटिक एनर्जी बाय मोशन. एखादी वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह झाली तर कोणती एनर्जी मिळते? तर कायनेटिक एनर्जी मिळते. आता नेक्स्ट फर्स्ट टाइप कोणता होता? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप आहेत, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता सेकंड टाइप ऑफ एनर्जी, हीट एनर्जी. द अर्थ रिसिव्स हीट इन प्रॉपर क्वांटिटीज फ्रॉम द सन. अर्थला पुरेशा प्रमाणात सूर्यापासनं किंवा सनपासनं हीट मिळते. दॅट इज हाऊ an atmospheric temperature favorable to the living world is maintained. आता आपल्याला सनपासनं जी हीट मिळते किंवा सूर्यापासनं जी उष्णता मिळते त्याच्यामुळे काय होतं? वातावरणात किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये एक टेम्परेचर मेंटेन केलं जातं. ते टेम्परेचर अर्थवर राहणाऱ्या लिव्हिंग वर्ल्डसाठी खूप गरजेचं असतं. लिव्हिंग वर्ल्ड जगण्यासाठी किंवा जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते अर्थवर जगण्यासाठी एका टेम्परेचरची गरज असते, एका ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरची किंवा वातावरणातील तापमानाची गरज असते. ते आपल्याला सनपासनं मिळणाऱ्या हीटपासनं आपल्याला मिळतं. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीटसुद्धा एक एनर्जीचा फॉर्म आहे. सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी. सनलाईटमुळे हीट एनर्जी असते. हीट इज प्रोड्यूस बाय बर्निंग फ्यूल.
आता हीट कशी मिळते, तर आपल्याला इंधन फ्यूलचं बर्निंग झाल्यावर किंवा आपण फ्यूल इंधन ज्वलन झाल्यावर आपल्याला हीट मिळते. हीट एनर्जी इज यूज इन किचन ऑल द टाइम. आपण आता हीट एनर्जी आहे तो आपण किचनमध्ये नेहमीच वापरतो. आपण हीट एनर्जी वापरल्यामुळे काय होतं, तर आपलं अन्न शिजलं जातं, म्हणजेच कुठलं तरी काम होतं. हीट इज मेजर्ड इन द युनिट ऑफ कॅलरी. हीट कशी मोजली जाते, तर कॅलरी ह्या युनिटमध्ये मोजली जाते. आता ही एक्सपेरिमेंट तुम्ही लहान कधीतरी केलेली असेल. आता तुम्हाला हे कॉन्व्हेक्स लेन्स किंवा ते भिंग असतं ते तुम्ही तुमच्या घरी कदाचित असेल, तर तुम्ही ही एक्सपेरिमेंट करू शकता. टेक अ कॉन्व्हेक्स लेन्स अँड होल्ड इट ओव्हर अ शीट ऑफ पेपर इन द सनलाईट. आता सूर्यप्रकाशात एक पेपर ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही एक कॉन्व्हेक्स लेन्स पकडा आणि अशी पकडा की त्याच्यावर सनलाईट पडायला हवा. Now move the lens in such a way that there is a tiny spot of sunlight on the paper. आता तुम्ही सनलाईट मध्ये ती कॉन्व्हेक्स लेन्स अशी पकडा की त्याच्यामुळे काय होईल, पेपरवर पडणारा जो लाईट आहे त्याचा एक छोटासा टायनी स्पॉट किंवा एक छोटा ठिपका तयार व्हायला हवा. होल्ड द लेन्स इन दिस पोझिशन फॉर अ व्हाईल. आता थोडा वेळ तुम्ही ती लेन्स तशीच स्टेडी पकडून राहा किंवा तशीच धरून राहा. व्हॉट हॅपन्स, तर काय होईल, त्याच्यामुळे तो पेपर थोड्या वेळाने जळायला सुरुवात होते. लाईट एनर्जी. आता थर्ड फॉर्म ऑफ एनर्जी. फर्स्ट फॉर्म इज मेकॅनिकल एनर्जी, सेकंड इज मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाइप्स कुठले आहेत, तर पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. सेकंड टाइप कोणता आहे, तर कोणता आहे, हीट एनर्जी. आणि थर्ड इज लाईट एनर्जी. वी हॅव लर्न दॅट प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाईट. आपण अजूनपर्यंत शिकलोय पहिल्यांदा की प्लांट्स आहेत किंवा झाडं आहेत ते त्यांची अन्न कसं तयार करतात, तर त्यांना सनलाईटच्या मदतीने ते त्यांचं अन्न तयार करतात. इट मीन्स दॅट लाईट एनर्जी इज ट्रान्सफॉर्म इन टू द एनर्जी इन द फूड. याचाच अर्थ असा होतो की लाईट एनर्जी म्हणजे आपल्याला सनलाईटपासून जी लाईट एनर्जी मिळते ती ट्रान्सफॉर्म होते, म्हणजेच काय, त्याचा बदल होतो. लाईट एनर्जी बदलली जाते कशामध्ये, तर एनर्जी इन द फूड. आपल्या फूडमध्ये असणाऱ्या एनर्जी. आता झाडं सनलाईटचं हेल्प घेतात आणि फूड तयार करतात, म्हणजे लाईट एनर्जी कशामध्ये ट्रान्सफॉर्म होते, तर एनर्जी इन द फूड. प्लांट्स अँड ॲनिमल्स यूज दिस फूड फॉर डुईंग देअर वर्क. आता ॲनिमल आणि प्लांट्स आहेत ते काय करतात, तर ते त्यांना जी फूड तयार करतात आणि त्या फूड मुळे त्यांना काय होतं, त्यांना त्यांचं कामं करण्यासाठी त्यांना मदत मिळते. इट मीन्स दॅट लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ह्याचा अर्थ असा काय होतो की लाईट सुद्धा एक फॉर्म ऑफ एनर्जी आहे. कारण याचा अर्थ काय होतो, तर आपल्याला सनलाईटपासनं आपल्याला एनर्जी मिळते. सनलाईटपासून आपल्याला लाईट एनर्जी मिळते. आपण ह्या लाईट एनर्जीच्या मदतीने आपण आपलं फूड तयार करतो आणि विथ द हेल्प ऑफ फूड आपण आपली रोजची कामं करू शकतो. प्लांट्स किंवा ॲनिमल्स त्यांची रोजची कामं करू शकतात. म्हणजेच काय होतं, याचा अर्थ असा होतो की लाईट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ एनर्जी. आता नेक्स्ट टाइप इज साऊंड एनर्जी. यू माइट हॅव सीन द ग्लास पेन्स ऑफ विंडोज क्रॅक ड्यू टू द लाऊड नॉईज. आता तुम्हाला कधीतरी भयंकर मोठा आवाज आला तर खिडकीच्या काचांना तडे गेलेले आपल्याला दिसतात. मोठ्या आवाजामुळे खिडकीच्या काचांना तडे गेलेले दिसतात. सिमिलरली साऊंड इज यूज टू कंट्रोल मुवमेंट्स ऑफ सम टॉय कार्स. आता काही जी खेळणी असतात त्यांना काय करतात, ती खेळणी आपण टाळी वाजवून चालू करू शकतो किंवा टाळी वाजवून आपण थांबवू शकतो, म्हणजे टाळीच्या आवाजाने ती कंट्रोल केली जातात. खेळणं थांबवलं जातं किंवा खेळणं चालू केलं जातं. दिस मीन्स दॅट सम वर्क इज डन बाय साऊंड. ह्याचाच मिनिंग असं आहे की काही वर्क आहे ते साऊंडच्या मदतीने किंवा आवाजाच्या मदतीने केलं जातं. It tells us that sound is also a form of energy. It means that sound हे सुद्धा एक form of energy आहे. Now next type, chemical energy. When wood burns, we get heat and light.
जेव्हा लाकूड जळतं तेव्हा आपल्याला काय मिळतं? हीट अँड लाईट मिळतं. तुम्ही लाकूड जर जाळलं तर त्याच्यातून उष्णता पण मिळते आणि लाईटसुद्धा किंवा उजेडसुद्धा आपल्याला मिळतो. समटाईम्स वी हिअर अ क्रॅकलिंग साऊंड ॲज वेल. आता कधी कधी लाकूड जळताना आपल्याला एक आवाज पण येतो त्याचा. व्हॉट मेक्स दिस हॅपन? आता हे कशामुळे घडतं? द एनर्जी स्टोर्ड इन द फूड इज एमिटेड इन व्हेरियस फॉर्म्स थ्रू केमिकल ॲक्शन. आता वूड, द एनर्जी स्टोर्ड इन अ वूड, आता जे आपण लाकूड जळतं त्याच्यात सुद्धा एक एनर्जी असते, ती बाहेर पडते. कशी बाहेर पडते? इज एमिटेड इन व्हेरियस फॉर्म्स. आता वूडमधली जी एनर्जी असते ती वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर पडते थ्रू केमिकल ॲक्शन. जेव्हा लाकूड जळलं जातं तेव्हा त्याच्यावर केमिकल ॲक्शन होते आणि ती एनर्जी असते वूडमधली ती वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बाहेर पडते. ऑल्सो इट इज ड्यू टू द केमिकल ॲक्शन इन द लीड ॲसिड बॅटरी दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. आता लीड ॲसिड बॅटरी आहे त्याच्यात सुद्धा केमिकल ॲक्शन होते आणि इलेक्ट्रिकल एनर्जी ही तयार केली जाते. आपल्याला इथे पिक्चर दिसते. ह्याच्यात काय आहे? फर्स्ट लाकूड जाळलं गेलंय आणि इथे लीड ॲसिड बॅटरी दाखवलेली आहे आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला तयार केली जाते. द एनर्जी ऑब्टेन थ्रू केमिकल ॲक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी. द एनर्जी ऑब्टेन थ्रू केमिकल ॲक्शन किंवा रासायनिक क्रियेमुळे जी एनर्जी मिळवली जाते त्याला केमिकल एनर्जी असं म्हणतात. आता मेकॅनिकल एनर्जी, हीट, लाईट, साऊंड, केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे हे व्हेरियस फॉर्म्स आहेत. मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिक एनर्जी हे एनर्जीचे व्हेरियस फॉर्म्स आहेत किंवा वेगवेगळे प्रकार आहेत. Observe the working of various appliances we use such as fan, lamp, mixer, TV, radio, refrigerator, washing machine, clothes, iron. In which form of energy is supplied to them to make the work? आता आपल्या घरात हे सगळे अप्लायन्सेस असतात आणि आपण हे सगळे आपल्या घरातली कामं करण्यासाठी आपण हे सगळे अप्लायन्सेस आपण वापरतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरात काम आपलं केलं जातं. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे एका एनर्जीचे दुसऱ्या एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म होणं. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस व्हेन वर्क इज डन. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी कधी होतं? जेव्हा एखादं काम होतं किंवा जेव्हा एखादं आपल्या वर्क होतं तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन किंवा रूपांतर होतं. लेटस कन्सिडर वन चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आता आपण एक ट्रान्सफॉर्मेशन याचं एक एक्झाम्पल आपण इथे बघूया. इन द कोर्स ऑफ वॉटर सायकल. आता तुम्ही वॉटर सायकल तुम्हाला माहितीच असेल. जमिनीवरच्या पाण्याची वाफ, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, मग ती वाफ थंड होते, वरती जाऊन त्याचे ढग होतात आणि मग थंड झाले ढग की त्यातून पाऊस पडतो आणि ते परत पाणी येऊन समुद्रात किंवा नदीत येऊन मिळतं. ह्याला वॉटर सायकल असं म्हणतात. इन द कोर्स ऑफ वॉटर सायकल वॉटर इव्हॉपरेट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन. वॉटर सायकलमध्ये काय होतं? समुद्राचं किंवा नदीचं पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे इव्हॉपरेट होतं किंवा त्याची वाफ होते. दिस वॉटर वेपर फॉर्म्स क्लाउड दॅट गिव्ह रेन. आता ही जी वेपर असते ती काय होते? ती थंड झाल्यामुळे ती वरती जाते आणि मग त्याचे ढग होतात आणि मग त्याचा पाऊस पडतो. रेन वॉटर फ्लोज इन टू रिव्हर्स अँड इट इज स्टोअर्ड इन द रिझर्वियर्स ऑफ डॅम. आता हे जे रेन वॉटर आहे ते नदीमधनं वाहतं. आता नदीवर ते धरणांमध्ये साठवलं जातं. दीज आर ॲट अ हाईट. आता हे जे डॅम्स किंवा धरणं असतात ती उंचावर असतात. दीज आर ॲट अ हाईट अँड देअरफोर देअर वॉटर हॅज पोटेन्शियल एनर्जी.
आता हे जे रिझर्व्हियर्स ऑफ डॅम किंवा धरणांमध्ये जे पाणी साठवलेलं असतं ते एका उंचीवर असतं आणि ते पाणी एका जागी साठवलेलं असतं. आता त्या वॉटरला जी पोझिशन मिळते त्याला पोटेन्शियल एनर्जी असते. तेव्हा त्या पाण्यात कोणती एनर्जी असते? धरणातल्या पाण्यात किंवा डॅममधलं जे वॉटर असतं त्याला एक पोझिशन असते, ते एका जागी स्थिर असतं, त्याच्यामुळे त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी असते. आता ती पोटेन्शियल एनर्जी काय होते? विच इज ट्रान्सफॉर्म इनटू कायनेटिक एनर्जी ॲज द वॉटर फॉल्स डाऊनवर्ड. आता जेव्हा हे जे पाणी उंचावरचं असतं तेव्हा ते खालच्या दिशेने वाहतं, म्हणजेच काय, वरती साठवलेलं पाणी खालती येतं, म्हणजे पाण्याची मोशन होते. आता मोशनमुळे कोणती एनर्जी मिळते? तर कायनेटिक एनर्जी मिळते. आपल्याला मोशनमुळे कोणती एनर्जी मिळते? कायनेटिक एनर्जी मिळते. आणि पोझिशनमुळे कोणती एनर्जी मिळते? तर पोटेन्शियल एनर्जी मिळते. आता ही जी धरणातलं पाणी उंचावर असतं त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी येते. आता ते पाणी जेव्हा खाली वाहतं म्हणजेच मोशनमध्ये येतं तेव्हा ती पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये बदलते? तर मोशनमुळे असल्यामुळे कायनेटिक एनर्जीमध्ये बदलते. When the waters fall on the blades of turbine, its kinetic energy transferred to turbine. आता धरणामध्ये काय होतं? खाली एक टर्बाईन किंवा एक मशीन असतं, त्याच्यावर चाक असलेलं मशीन असतं. When the water falls on the blades of turbine. आता टर्बाईनची जी ब्लेड असतात तेव्हा हे धरणातलं उंचावरचं पाणी त्या टर्बाईनच्या ब्लेड्सवर पडतं. आता वाहत्या पाण्यात कोणती एनर्जी असते? तर कायनेटिक एनर्जी असते. आता तेव्हा ते ब्लेड्सवर टर्बाईनवर तेव्हा जे पाणी पडतं तेव्हा ते काय होतं? कायनेटिक एनर्जी चेंजेस इनटू ट्रान्सफर्ड इनटू टर्बाईन. आता ती कायनेटिक एनर्जी कोणाला मिळते? तर टर्बाईनला मिळते. द टर्बाईन रोटेट्स प्रोड्युसिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. आता हे जे टर्बाईन आहे ते फिरायला लागतं, त्याचं चक्र फिरायला लागतं आणि त्याच्यामुळे कोणती एनर्जी निर्माण होते? तर इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते. दिस इलेक्ट्रिसिटी गेट ट्रान्सफॉर्म इनटू व्हेरियस अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता ही जी इलेक्ट्रिसिटी तयार होते त्याच्यापासून आपण वेगवेगळी अप्लायन्सेस किंवा उपकरणं वापरतो. इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड इन आवर हाऊसेस फॉर व्हेरियस पर्पजेस. इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड इन आवर हाऊसेस फॉर व्हेरियस पर्पजेस. ही इलेक्ट्रिकल एनर्जी आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरतो. इट इज ट्रान्सफर इनटू लाईट एनर्जी ऑन लाइटिंग अ बल्ब. इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड इन आवर हाऊसेस फॉर व्हेरियस पर्पजेस. आता ही इलेक्ट्रिसिटीच्या मदत घेऊन आपण घरात वेगवेगळ्या उपयोग त्याचे करतो. इट इज ट्रान्सफॉर्म इनटू लाईट एनर्जी ऑन लाइटिंग अ बल्ब. आता जेव्हा आपण घरातला लाईट लावतो तेव्हा ती कशात बदलते? तर लाईट एनर्जीमध्ये बदलते. इनटू कायनेटिक एनर्जी ऑन स्टार्टिंग अ फॅन. आपण जेव्हा आपल्या घरातला पंखा चालू करतो, आता तो पंखा मोशनमध्ये असतो, मुव्हिंग असतो, म्हणजेच तो कशात इलेक्ट्रिकल एनर्जी कशात चेंज होते? तर कायनेटिक एनर्जीमध्ये चेंज होते. इनटू साऊंड एनर्जी वाईल प्लेईंग अ म्युझिक सिस्टीम. आता इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून तुम्ही एखाद्या तुमच्या घरातला टेप रेकॉर्डर किंवा म्युझिक सिस्टीम लावले तर तुम्हाला त्यातनं आवाज येईल, म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी आहे त्यातनं त्याच्या मदतीने ती कशामध्ये चेंज होते? तर साऊंड एनर्जीमध्ये चेंज होते. अँड इनटू हीट एनर्जी इन ॲन अवन. आता तुम्ही तुमच्या घरातला जर अवन लावला तर तुम्हाला त्यातली हीट, त्याच्यापासून तुम्ही तुमचं अन्न शिजवू शकता किंवा गरम करू शकता, म्हणजेच ती इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये चेंज होते? तर हीट एनर्जीमध्ये चेंज होते. Thus, we see that we are indirectly utilizing nothing but solar energy in all these transformation of energy. याचाच अर्थ असा होतो का की सूर्यापासून आपल्याला जी एनर्जी मिळते त्याला सोलर एनर्जी म्हणतात, ती वेगवेगळ्या एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म होते. इन अदर वर्ड्स, द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. याचाच अर्थ असा असतो की सगळ्या एनर्जीचा महत्त्वाचा घटक आपल्या काय आहे? तर सन हा आहे. एनर्जी रिसोर्सेस.
The resources used for getting energy can be classified into two types. रिसोर्सेस यूज फॉर गेटिंग एनर्जी, आपल्याला आता ही एनर्जी मिळते त्याच्यासाठी वेगवेगळे रिसोर्सेस किंवा वेगवेगळी साधनं आपल्याला वापरावी लागतात. त्यांचे दोन टाईप्स आहेत. कोणते? कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस और नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. आता फर्स्ट कोणता आहे? कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे पारंपरिक रिसोर्सेस जे आपण पूर्वापार जे वापरत आलेलो आहोत ती एनर्जी मिळवण्याचे रिसोर्सेस किंवा एनर्जी मिळवण्याची साधनं. किंवा नॉन रिन्युएबल म्हणजे ती आपण परत परत नवीन नवीन निर्माण करू शकत नाहीत, वापरल्यावर संपतात. द एनर्जी रिसोर्सेस विच मॅन हॅज बीन युझिंग फॉर सेंचुरीज आर कॉल्ड कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे काय? पारंपरिक ऊर्जा तयार करण्याचे साधनं, जी माणूस अनेक शतकापासून वापरत आलाय, अशी ऊर्जा निर्माण करण्याची अशी साधनं जी माणूस अनेक शतकांपासून वापरत आलाय त्यांना कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस असं म्हणतात. कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस इन्क्लूड कोल अँड फॉसिल फ्युल्स सच ॲज पेट्रोल, डिझेल अँड नॅचरल गॅस. कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस मध्ये कोणते रिसोर्सेस आहेत? तर कोल म्हणजे कोळसा किंवा फॉसिल फ्युएल म्हणजे पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस ही साधनं आहेत. आता हे कोल वापरून आणि हे पेट्रोल, डिझेल वापरून आपण इंधनं मिळवू शकतो, आपल्याला एनर्जी मिळते. वी कॅनॉट रिप्लेनिश दिस रिसोर्सेस. आता हे जे कोल किंवा पेट्रोल, डिझेल यांचा जर साठा संपत आला तर आपण इझिली नवीन तयार करू शकत नाही, ते वापरले की संपतात. वूड ऑल्सो कॅनॉट बी रिप्लेनिश्ड इझिली. लाकूड सुद्धा आपण जर झाडं तोडली तर एक नवीन झाड उगवायला कित्येक वर्ष लागतात, म्हणजे आपल्याला लाकूड सुद्धा इझिली नवीन मिळवू शकत नाही. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस और रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. अपारंपरिक एनर्जी रिसोर्सेस जी आपण पूर्वीपासून वापरत आलेलो नाही आहेत असे एनर्जी रिसोर्सेस किंवा आपण ते नवीन नवीन निर्माण करू शकतो असे एनर्जी तयार करण्याची साधनं, त्याला नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस असं म्हणतात. दीज रिसोर्सेस हॅव नॉट बीन यूज ट्रॅडिशनली. हे रिसोर्सेस किंवा ही साधने ही पूर्वीपासून वापरत आलेली नाही आहेत. दे आर इनएक्झॉस्टिबल. ती कधीही संपत नाहीत, कितीही वापरली तरी संपत नाहीत. अँड कंटिन्युअस अँड कॅन बी यूज्ड इन व्हेरियस फॉर्म्स अगेन अँड अगेन. आता हे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत ते आपण कितीही वेळा परत परत वापरू शकतो. जसं सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश आपण कितीही वापरला तरी संपणार नाही. किंवा वारा हा वाहतच राहतो, आपण कधीही संपत नाही. फर्स्ट सोलार एनर्जी. The energy obtained from the sun is continuous and enormous. आपल्याला सूर्यापासून जी उष्णता मिळते किंवा सूर्यापासून जी एनर्जी मिळते ती सतत आपल्याला मिळत राहते, त्याच्यात खंड पडत नाही किंवा ते कधीच थांबत नाही आणि ती प्रचंड प्रमाणात असते. सोलार एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. आता आपण मगाशी बघितलं आपण उदाहरण बघितलं की आपल्याला ज्या सगळ्या एनर्जी मिळतात त्या फर्स्ट कुठून मिळत आहे? त्यांचा आपल्याला सोलार एनर्जीपासून तयार करता येतात. अ व्हरायटी ऑफ डिव्हाइसेस हॅव बीन डेव्हलप फॉर मेकिंग यूज ऑफ सोलार एनर्जी. आता सोलार एनर्जी तयार करण्यासाठी वेगवेगळे डिव्हाइसेस वापरले जातात. फॉर एक्झाम्पल द सोलार कुकर. आता सोलार एनर्जीचा उपयोग करून कोणकोणते डिव्हाइसेस वापरले जातात? तर सोलार कुकर, सोलार वॉटर हीटर, सोलार ड्रायर और सोलार सेल. आता हे सगळे जे अप्लायन्सेस आहेत ते सोलार एनर्जीवर चालतात. इन द फर्स्ट 3 डिव्हाइसेस म्हणजेच कोणते? सोलार कुकर, सोलार वॉटर हीटर अँड सोलार ड्रायर. इन द फर्स्ट 3 डिव्हाइसेस मेन्शन अबव, heat energy is obtained from the sun, utilized to cook food, heat water and dry grain. आता सोलार कुकर आहे त्याच्या पद्धतीने आपण अन्न शिजवू शकतो. सोलार वॉटर हीटरच्या मदतीने आपण पाणी तापवू शकतो अँड सोलार ड्रायरच्या मदतीने आपण धान्य सुकवू शकतो. इन सोलार सेल इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सोलार एनर्जी. आता सोलार सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला मिळू शकते सोलार एनर्जी पासनं.
Solar electric plants have the capacity to produce electricity on a large scale. सोलार इलेक्ट्रिक प्लांट्स, आता सूर्याचे जे सोलार एनर्जीचे जे इलेक्ट्रिक प्लांट्स असतात त्यांच्यात कपॅसिटी असते, मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याची त्यांच्याकडे कपॅसिटी असते किंवा इलेक्ट्रिसिटी मोठ्या प्रमाणावर तयार करण्याची कपॅसिटी असते. अ सोलार प्लांट कन्सिस्ट ऑफ मेनी सोलार सेल्स. आता सोलार जो प्लांट असतो त्याच्यात भरपूर प्रमाणात सोलार सेल्स असतात. आपल्याला तर इथे दिसतंय या पिक्चरमध्ये. आता नेक्स्ट विंड एनर्जी. इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मीन्स ऑफ विंड मिल्स युझिंग स्ट्रॉंग विंड्स. आता आपण लांब असं कुठे गावाला जाताना आपल्याला अशी विंड मिल्स दिसतात. त्या विंड मिल्सच्या मदतीने आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मीन्स ऑफ विंड मिल्स युझिंग स्ट्रॉंग विंड्स. आता हे जे विंड मिल्स असतात ते उंचावर असतात आणि मोकळ्या जागी असतात, तिथे जोरात वारे वाहत असतात, त्याच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी तयार करतात. अ विंड मिल इज ऑल्सो यूज फॉर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम वेल. आता विंड मिल म्हणजेच पवनचक्कीचा उपयोग विहिरीतनं पाणी बाहेर काढण्यासाठी केला जातो. नेक्स्ट टायडल एनर्जी. टाइड म्हणजे समुद्राच्या लाटा. अ वॉल इज कन्स्ट्रक्टेड ॲट अ नॅरो रिजन ऑफ अ क्रीक ड्यू टू वेव्स जनरेटेड बाय हाय अँड लो टाइड्स. The turbine of generator fitted in the wall starts rotating and electricity is generated. A wall is constructed narrow region of creek. आता एक समुद्रात अरुंद जागा असते, तिथे एक भिंत बांधली जाते. ड्यू टू वेव्स जनरेटेड बाय हाय अँड लो टाइड्स. आता ज्या समुद्राच्या ज्या लाटा असतात, कमी हाय अँड उंच आणि कमी प्रमाणात ज्या लाटा असतात त्याच्यावर तिथे एक टर्बाईन असतं. त्या टर्बाईनवर लाटा आल्यामुळे किंवा टाइड्स आल्यामुळे काय होतं तर इलेक्ट्रिसिटी, ते जे टर्बाईन आहे ते रोटेट करायला सुरुवात होतं आणि इलेक्ट्रिसिटी तयार होते. हायड्रो इलेक्ट्रिक हायडल पॉवर. द वॉटर स्टोर्ड इन अ डॅम ॲट अ हाईट इज ब्रॉट डाऊन थ्रू अ टनेल and the turbines of generator are rotated. हायड्रोइलेक्ट्रिक और हायडल पॉवर म्हणजेच पाण्यावर वीज निर्मिती केली जाते. पाण्यावर वीज निर्मिती केली जाते. द वॉटर स्टोर्ड इन अ डॅम ॲट अ हाईट. आता धरणातलं जे पाणी असतं ते उंचावर साठवलं जातं. इज ब्रॉट डाऊन थ्रू अ टनेल. आता ते टनेलमधनं खाली आणलं जातं. अँड द टर्बाईन्स ऑफ द जनरेटर ॲड रोटेटेड. आता ते काय होतं, टर्बाईनवर हे पाणी आपल्याला इथे शेजारच्या पिक्चरमध्ये इथे दिसतंय. इथे टर्बाईनवर हे जे धरणात साठवलेलं जे पाणी आहे ते उंचावरनं खालती येतं आणि ते जे टर्बाईन आहे त्याच्यावर ते पडतं आणि टर्बाईन रोटेट किंवा फिरायला सुरुवात होते. द प्लेस वेअर इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड इन दिस वे इज कॉल्ड हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर प्लांट. आता ज्या जागी अशी हायड्रो इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते त्याला काय म्हणतात, हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर प्लांट असं म्हणतात. द कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र इज वेल नोन हायडल प्रोजेक्ट. महाराष्ट्रात जो कोयना प्रोजेक्ट आहे तो प्रसिद्ध प्रोजेक्ट आहे जिथे पाण्यावरनं वीज निर्मिती केली जाते. देअर आर ऑल्सो अदर स्मॉलर हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स लोकेटेड ॲट अदर डॅम साइट्स. आता काही दुसऱ्या धरणांवर सुद्धा हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स आहेत. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशनिक वेव्स म्हणजे समुद्राच्या लाटांपासून केलेली एनर्जी. while sea waves move forward in certain direction, the water moves up and down regularly at a position. These two can be used to generate electricity. आता समुद्राच्या लाटा आहेत ह्या वर खाली होत असतात, त्यांच्या मदतीने सुद्धा कोणती एनर्जी आपल्याला मिळू शकते. ऑटोमिक एनर्जी. द सिरियस क्रायसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज कॅन बी eased बाय जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी बाय मीन्स ऑफ ऑटोमिक एनर्जी. आता सध्याच्या काळात आपल्याला इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज जाणवायला लागलेले आहे किंवा वीज तुटवडा आपल्याला जाणवला लागलेला आहे. आता हा वीज तुटवडा आहे तो कसा भरून काढण्यासाठी आपण ऑटोमिक एनर्जीचा सुद्धा उपयोग करू
शकतो. द हीट लिबरेटेड ड्युरिंग द फिजन ऑफ ऑटम्स ऑफ हेवी एलिमेंट्स सच ॲज युरेनियम थोरियम इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आता हे जे आहेत ॲटम्स, युरेनियम थोरियम यांच्यापासून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. एनर्जी सेविंग अँड ग्रीन एनर्जी. in a way saving energy is as good as generating energy. आता आपण जर इलेक्ट्रिसिटी आहे किंवा ती जर आपली एनर्जी आहे ती आपण काटकसरीने वापरली आणि एनर्जी आपण कमी प्रमाणात वापरून ती जर वाचवली तर ते इतकंच महत्त्वाचं आहे. नवीन एनर्जी करण्या इतकंच महत्त्वाचं आहे. देर आर सेव्हरल वेज ऑफ सेव्हिंग एनर्जी सच एज पुटिंग ऑफ लॅम्प्स वेन नॉट नीडेड. आता तुम्ही हे इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी कशी वाचवू शकता तर तुम्हाला जेव्हा नको असेल तेव्हा दिवे बंद करायचे. मेकिंग मॅक्झिमम यूज ऑफ सनलाईट, जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर करायचा. सेव्हिंग एनर्जी अँड एनर्जी रिसोर्सेस इज व्हेरी नेसेसरी. एनर्जी वाचवणे हे खूप गरजेचं आहे. अदरवाईज वी विल हॅव टू फेस सिरियस कॅलॅमिटी लाईक ग्लोबल वॉर्मिंग. नाहीतर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग सारख्या संकटाला फेस करावं लागेल. संकटाला पुढे सामोरं जावं लागेल. द एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड कार्बन गॅसेस सच एज कार्बन डायऑक्साईड और कार्बन मोनॉक्साईड आर कॉल्ड ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. द एनर्जी रिसोर्सेस म्हणजे एनर्जीची उत्पन्न करण्याची अशी साधनं विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक, जे धूर उत्पन्न करत नाहीत, आणि कार्बन गॅसेस, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यासारखे अपायकारक गॅस निर्माण करत नाहीत, अशा साधनांना ग्रीन एनर्जी रिसोर्सेस असं म्हणतात. ग्रेटर यूज ऑफ सच रिसोर्सेस इज द नीड ऑफ ॲन ऑर. आत्ताच्या काळाची ही गरज आहे.